नमस्कार, जय गजानन. मी दीपाली, दीप्स महिरप आर्ट अँड क्राफ्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सुपारीचं आसन कसं बनवायचं हे बघणार आहोत आणि याआधी आपण असंच एक सुपारी महिरप कसं बनवायचं हे बघितलं होतं. तर आपण आता हे आसन आहे, दिसायला किती सुंदर दिसतंय आणि हे बनवायला पण खूप सोपं आहे आणि हे तुम्ही डेली आपल्या देवघरात वापरू शकता. चला तर हे बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊ. यासाठी लागतील आपल्याला 4 नंबरचे गुलाबी मोती, 4 नंबरचे पांढरे मोती आणि 4 नंबरचे पॅरेट ग्रीन कलरचे मोती, कैची, सुई आणि नायलॉनचा धागा. चला तर बनवायला सुरुवात करूया. पहिले मी सुईमध्ये धागा घालून घेतला आहे आणि त्याच्या धाग्याच्या एका टोकाला नॉट करून घेतले आहेत अशा. आणि आपण आता सगळ्यात पहिले हा जे खालचे हे फ्लावर आहे हे बनवू. त्याच्यासाठी आपल्याला पहिले 6 पोपटी कलरचे मोती लागतील. सहा पोपटी कलरचे मोती आणि या शेवटच्या मोत्यामधनं परत एक वेळेस धागा फिरवून घेऊ आपण. असं षटकोन इथे तयार झालाय. आता काय करायचं आहे, हे फ्लावर बनवताना आपल्याला आता ही एक पहिली पाकळी तयार करण्यासाठी एक गुलाबी मोती, 7 पांढरी मोती, आणि त्यानंतर 3 पोपटी मोती. हे बघा, एक गुलाबी, 7 पांढरे आणि 3 पोपटी मोती. आता हे पोपटी मोत्यानंतरचा जो पांढरा मोती आहे त्यामधनं आपण वरच्या दिशेने सुई घालून ती खालच्या दिशेने अशी काढून घ्यायची आहे. म्हणजे असं वरती ट्रायंगल तयार होईल. आणि आता आपल्याला 6 पांढरे मोती घालायचे धाग्यामध्ये. हे 6 पांढरे मोती आपण आता हा जो गुलाबी मोती आहे सेम मोती यामधनंच या मोत्यातनं वरतून खाली सुई घालायची आणि धागा ओढून घ्यायचा. म्हणजे ही आपली एक पाकळी तयार होईल. हे बघा, आता आपण एक पोपटी मोती पुढे सरकवून धागा सरकवून घ्यायचा. परत एक आता एक गुलाबी मोती, 7 पांढरे मोती, हे बघा, हे 7 पांढरे मोती आणि 3 पोपटी मोती हे धाग्यामध्ये घालून घेतलेत. आता आपण पोपटी मोत्यानंतरच्या पांढऱ्या मोत्यातनं खालच्या दिशेने सुई काढून घेऊ आणि असं इथे छान वरती ट्रायंगल तयार होईल. आता 6 पांढरे मोती घ्यायचेत. ही 6 पांढरे मोती या गुलाबी मोत्यातनं धागा खालच्या दिशेने ओढून घ्यायचा. म्हणजे ही दुसरी पाकळी इथे तयार होईल आपली. आता मी तुम्हाला एक अजून पाकळी दाखवते, ती बघून घ्या आणि उरलेल्या 3 पाकळ्या सेम प्रोसेसने आपण कंप्लीट करून घेऊ. एक मोती धागा पुढे करून घेतलाय. आता एक गुलाबी मोती, 7 पांढरे मोती, आणि 3 पोपटी मोती.
आता पोपटी मोत्यानंतरचा पांढरा मोती, त्यातनं खालच्या दिशेने धागा ओढून घ्यायचा आणि आता याच्यामध्ये आपण घालू 6 पांढरे मोती. सहा पांढरे मोती गुलाबी मोत्यातनं सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आणि पुढच्या मोत्यांवर सरकवून घ्यायची. चला तर आता बाकीचे 3 पाकड्या कंप्लीट करून घेऊ आपण पहिले आणि मग मी पुढचं सांगते. अशा प्रकारे आपण हे 6 पाकड्या पूर्ण करून घेतल्या आहे आणि मी एक पोपटी मोती धागा पुढे सरकवून घेतला आहे. आता आपण हा जो गुलाबी मोती आहे यातनं हा धागा अजून एक मोती पुढे करू आणि 3 पांढऱ्या मोत्यांमधून धागा पुढे करून घेऊ. हे बघा, आता इथे आपल्याला एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि दुसऱ्या पाकळीच्या खालच्या 3 मोत्यांमधनं 1, 2 आणि 3 हे 3 मोत्यांच्या मधून असं इकडे या खालच्या डायरेक्शनला असं धागा ओढून घ्यायचा. हे बघा, हे 2 पाकळ्या अशा जोडल्या जातील. त्याच्यानंतर आता त्याच पाकळीची जी दुसरी बाजू आहे त्याच्यात 3 मोती वरती सुई सरकवून घ्यायची आहे. आता इथे एक गुलाबी मोती घ्यायचा आणि त्याच्या बाजूच्या पाकळीच्या खालच्या 3 मोत्यांमधनं सुई खाली करून घ्यायची, म्हणजे ह्या 2 पाकळ्या अशा जॉईंट होतील. आता बाजूच्या साईडला परत 3 मोती वर करून घ्यायचा धागा, परत एक गुलाबी मोती. अशा आपण सगळ्या पाकळ्या पहिले जोडून घेऊ सेम पद्धतीने. छान त्याला असं कमळाचा शेप येतो, थोडं दिसायला सुंदर दिसतं ते. लास्ट गुलाबी मोती. अशा प्रकारे आपलं खालचं फ्लावर तयार झालं. आता आपल्याला हे वरची त्याची कटोरी तयार म्हणू शकता तुम्ही, ती बनवायची आहे. तर ही बनवायला आपल्याला ही कटोरी पण आपल्याला हे जे मधले गुलाबी मोती आहेत त्यावर ही बनवायची आहे. तर आपण बघू आता याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. हे जे गुलाबी मोती आहे त्याच्या बाहेरच्या साईडनी या साईडला आपल्याला हे फ्लावर वाटी तयार करायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला फ्लावर बनवण्यासाठी आपला धागा इथे आहेच गुलाबी मोत्याच्या वरच्या साईडला. तर आपल्याला इथे 3 पांढरे मोती घ्यायचे आहेत. तीन पांढरे मोती, त्याच्यानंतर 2 गुलाबी आणि 1 पोपटी. तर पहिले एक गुलाबी, मग एक पोपटी आणि एक गुलाबी आणि परत 3 पांढरे मोती. हे बघू शकता, 3 पांढरे, एक गुलाबी, एक पोपटी, गुलाबी आणि परत 3 पांढरे मोती. आणि आपण आता ज्या मोत्याच्या वरती आपला धागा आहे त्याच गुलाबी मोत्यातनं धागा खालच्या दिशेने पुढे करून घ्यायचा. हे बघा, आता आपल्याला या पोपटी मोत्यातनं धागा पुढे करायचा आणि त्याच्या वरच्या गुलाबी मोत्यातनं वरच्या दिशेला धागा ओढून घ्यायचा. हे बघा, ही पाकळी बनवली आपण. आता त्याच्या पुढच्या गुलाबी मोत्यावर धागा सरकवून आणला. आता परत इथे 3 पांढरे मोती, मग एक गुलाबी मोती
एक पोपटी मोती, एक गुलाबी मोती आणि परत 3 पांढरे मोती. आणि त्याच सेम गुलाबी मोत्यातनं धागा खालच्या दिशेने ओढून घ्यायचा, म्हणजे ही एक पाकळी इथे तयार होईल. आता सेम प्रोसेस वापरून आपण बाकीच्या राहिलेल्या 4 पाकळ्या कंप्लीट करून घेऊ. मग त्याची कटोरी कशी बनवायची ती पुढची प्रोसेस मी पुढे सांगतो. अशा प्रकारे आपल्या ह्या 6 पाकळ्या तयार झाल्या आहेत. आता यांना जोडायचं कसं, तर हा जो गुलाबी मोती आहे त्यातनं आपण आता हा धागा पुढच्या पाकळीपर्यंत पुढे करून घेऊ. हा गुलाबी मोती आणि हे पुढले 3 पांढरे मोती. धागा वरती काढून घ्यायचा. आता इथे आपल्याला एक पोपटी मोती धाग्यामध्ये घातला आपण आणि त्यानंतर ही जी त्याच्या बाजूची पाकळी आहे ही यावरच्या 3 मोत्यांमधनं, हे जे कलर मोती टाकले आपण पोपटी आणि गुलाबी 3 मोती, या 3 मोत्यातनं सुई पुढे करायची. अशा ह्या आपल्या 2 पाकळ्या जोडल्या जातील. परत एक पोपटी मोती घ्यायचा आणि या पुढच्या पाकळीच्या या 3 वरच्या कलर मोत्यांमधनं धागा पुढे करून घ्यायचा. परत एक पोपटी मोती, सेम प्रोसेस कंप्लीट करून आपण हा वरचा सर्कल कंप्लीट करून घेऊ. हे बघा, हे आपले छानसं सुपारी आसन तयार झालं आहे, बघू शकता तुम्ही. आता हा धागा इथे न आपण याला नॉट न घालता मी काय करते, ह्या पांढऱ्या मोत्यांमधनं याला खालच्या डिरेक्शननी धागा खालच्या साईडला घेऊन येते, म्हणजे आपलं महिरपची फिनिशिंग खराब होणार नाही. आणि इथे खाली गुलाबी मोत्याच्या तिथे आपण त्याला नॉट टाकून घेऊ. 1-2 नॉट घातल्या तरी आपली महिरप पॅक होऊन जाते. झालं, धागा कट करून घ्यायचा. हे बघा, सुंदरशी सुपारी महिरप आपली तयार आहे. हे तुम्ही कोणाला गिफ्ट म्हणून पण देऊ शकता. काय तर ही महिरप बनवण्यासाठी तुम्हाला काही अडचण आली असेल किंवा काही कळलं नसेल तर मला कमेंट करून तुम्ही कळवू शकता. तुमच्या प्रतिक्रिया पण कळवा मला आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जय गजानन.